What will happen in the future is our programmers and analysts will become smarter and smarter in defining better and better requirements, more complex requirements. They will solve bigger problems, more complex problems. So I'm very positive about how AI will only enhance the growth rate of our industry. एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा कधीही वाईटच हे आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे आणि असाच काहीसा समज आता ChatGPTच्या बाबतीतही निर्माण झालाय. MITच्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षामुळे आजकालची मुलं ChatGPTमुळे अधिकच ढ बनत चालली आहेत की काय असा प्रश्न आता उभा ठाकलाय. अमेरिकेच्या MITने अलीकडेच एक रिसर्च प्रसिद्ध केलाय, ज्यात त्यांनी 18 ते 39 वयोगटातील 54 पार्टिसिपेंट्सचा अभ्यास केला. त्यांचे 3 गटात विभाजन केले आणि त्यांना SAT स्टाईल एसे लिहिण्यास सांगितले. 3 पैकी एका गटाला हा एसे ChatGPT वापरून, दुसऱ्याला Google वापरून, तर तिसऱ्या गटाला कोणत्याही डिजिटल साधनाशिवाय हा एसे लिहिण्यास सांगण्यात आले. यावेळी संशोधकांनी पार्टिसिपंट्सच्या मेंदूच्या 32 भागांचा अभ्यास केला, ज्यामध्ये ChatGPTचा वापर करणाऱ्यांमध्ये कॉग्निटिव्ह थिंकिंग, माहिती प्रोसेस करण्याची क्षमता सगळ्यात कमी दिसून आली, तर कोणत्याही डिजिटल साधनाशिवाय एसे लिहिणाऱ्यांमध्ये कॉग्निटिव्ह थिंकिंग आणि माहिती प्रोसेस करण्याची क्षमता सगळ्यात जास्त दिसून आली. Google वापरणाऱ्यांची क्षमताही ChatGPT वापरण्याच्या तुलनेने जास्त होती, असे संशोधनातून समोर आले. त्यामुळे तुम्हालाही वाटतं का की AIमुळे मुलं ढ बनत चालली आहेत? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ.